नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वासाच्या पलीकडचं प्रेम, अनन्या आणि आर्यनची पहिली भेट आणि नशिबाचा निर्णय. एका छोट्याशा गावात अनन्या नावाची एक सुंदर, निरागस आणि मनाने खूप मोठी मुलगी राहत होती. लहानपणीच तिच्या आईचे निधन झाले होते. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि तेव्हापासून तिचं आयुष्य बदलून गेलं. सावत्र आई शैलजा आणि तिची मुलगी प्रिया अनन्याशी नेहमीच दुजा भावाने वागत असत. घरातील सगळी कामे अनन्याकडून करून घेतली जात. स्वतःच्या मुलीला राजकुमारीसारखी वाढवणारी शैलजा अनन्याला मात्र नोकरानीप्रमाणे वागवत होती. पण एवढं सगळं सहन करूनही अनन्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. देवावर आणि नशिबावर तिचा पूर्ण विश्वास होता. एक दिवस सगळं बदलणार आहे, ती स्वतःलाच सांगायची. दुसरीकडे मुंबईमध्ये मल्होत्रा उद्योग समूहाचे मालक विक्रम मल्होत्रा यांचा भव्य बंगला होता. त्यांचा नातू आर्यन मल्होत्रा हा देखणा, हुशार आणि श्रीमंत तरुण होता. पण त्याच्या मनात प्रेम आणि नात्यांबद्दल फारसा विश्वास नव्हता. आर्यनचे बालपण आईवडिलांच्या भांडणामध्ये गेले होते. त्यामुळे तो खूप शांत, रागीट आणि स्वतःमध्ये राहणारा झाला होता. एका दिवशी विक्रम मल्होत्रा आपल्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी कोल्हापूरला आले. तिथे मंदिरात त्यांची भेट अनन्याशी झाली. आरती करताना अनन्याचा ओढणीचा पदर अचानक दिव्याकडे गेला. तेवढ्यात विक्रमजींनी तो बाजूला केला. "बाळ, स्वतःची काळजी घे," त्यांनी प्रेमाने सांगितले. "धन्यवाद काका," अनन्या हसत म्हणाली. त्या निरागस हास्याने विक्रमजीचे मन जिंकले. घरी परतल्यावर त्यांनी मनाशी एक निर्णय घेतला, ही मुलगी माझ्या घराची सून बनली तर. मात्र त्यांना कल्पना नव्हती की या निर्णयामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात वादळ येणार होते. आणि सर्वात मोठं वादळ तर अजून यायचंच होतं, कारण आर्यन मल्होत्राला लग्नच करायचं नव्हतं. विक्रम मल्होत्रा मुंबईला परतल्यानंतरही त्यांच्या मनातून अनन्याचा निरागस चेहरा काही केला जात नव्हता. एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात राहूनही त्यांना मनापासून प्रेम करणारी आणि नाती जपणारी व्यक्ती हवी होती. अनन्यामध्ये त्यांना ते सगळे गुण दिसले होते. एका सकाळी त्यांनी संपूर्ण कुटुंबाला डायनिंग टेबलवर बोलावले. "मला आर्यनच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे," विक्रमजी गंभीर आवाजात म्हणाले. हे ऐकताच आर्यनने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. "दादाजी, पुन्हा तोच विषय? मी आधीच सांगितलंय, मला लग्न करायचं नाही. पण प्रत्येक निर्णय फक्त तुझ्या म्हणण्याप्रमाणे होत नाहीत. आर्यन, काही निर्णय कुटुंबासाठीही घ्यावे लागतात." आर्यन उठला. "माझ्या आयुष्याचा निर्णय दुसरा कोणी घेणार नाही," हे बोलून तो रागात तिथून निघून गेला. त्याच वेळी कोल्हापूरमध्ये अनन्याचं आयुष्य नेहमीप्रमाणेच चाललं होतं. सकाळपासून घरची कामं, स्वयंपाक, साफसफाई आणि सगळ्यांच्या मागे धावपळ. पण त्या दिवशी तिच्या वडिलांनी तिला प्रेमाने हाक मारली. "अनन्या, उद्या आपण मुंबईला जाणार आहोत." "मुंबईला?" ती आश्चर्याने म्हणाली. "हो, एका खास कामासाठी." शैलजेच्या चेहऱ्यावर मात्र वेगळंच हास्य होतं. तिच्या मनात काहीतरी वेगळी योजना सुरू होती. दुसऱ्या दिवशी अनन्या पहिल्यांदाच मुंबईत आली. उंच इमारती, मोठे रस्ते आणि लोकांची गर्दी पाहून ती भारावून गेली. तेवढ्यात रस्ता ओलांडताना एका लहान मुलाचा चेंडू रस्त्याच्या मधोमध गेला. मुलगा चेंडू आणण्यासाठी धावत होता. समोरून एक वेगवान कार येत होती. क्षणाचाही विचार न करता अनन्या त्या मुलाकडे धावली आणि त्याला बाजूला ओढलं. पण स्वतःचा तोल जाऊन ती खाली पडली. कार अचानक ब्रेक लावून थांबली. कारमधून रागाने एक तरुण खाली उतरला. तो दुसरा कोणी नसून आर्यन मल्होत्रा होता. "डोळे आहेत की नाही?" तो रागाने ओरडला. अनन्या घाबरली. "सॉरी, मी त्या मुलाला वाचवत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालायची काही गरज नव्हती. जर मी थांबले असते तर त्या मुलाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं." आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. साधा गुलाबी ड्रेस, चेहऱ्यावर निरागसपणा आणि डोळ्यांमध्ये भीती असूनही दुसऱ्याचा जीव वाचवल्याचं समाधान. पण त्याने स्वतःला सावरलं. "पुढच्या वेळी जपून,"
इतकं बोलून तो निघून गेला. अनन्या मात्र त्याच्याकडे बघत राहिली. किती रागीट माणूस आहे, ती मनात म्हणाली. त्या संध्याकाळी विक्रम मल्होत्राच्या आलिशान बंगल्यात पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू होती. आणि नीतीचा खेळ असा होता की ज्या मुलाला अनन्या दिवसभर रागीट माणूस म्हणत होती, तोच विक्रम मल्होत्राचा नातू आर्यन होता. आणि काही क्षणांमध्ये त्या दोघांची पुन्हा भेट होणार होती. मात्र यावेळी फक्त भेटच नाही, तर त्यांच्या नशिबाचं पहिलं पान लिहिलं जाणार होतं. संध्याकाळची वेळ होती. विक्रम मल्होत्राच्या आलिशान बंगल्यात सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. मोठमोठे झुंबर, सुंदर फुलांची सजावट आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार असलेले नोकर चाकर, यामुळे संपूर्ण घर एखाद्या राजवाड्यासारखे दिसत होते. अनन्या मात्र या सगळ्या वैभवात स्वतःला हरवून बसली होती. बाबा, आपण खरंच इथे आलो आहोत? ती हळूच विचारत म्हणाली. हो बाळा, पण जास्त काही विचार करू नकोस. मोठ्या माणसांच्या घरी आलो आहोत. नीट वाग. अनन्याने मान हलवली. तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण ती शांत होती. दुसरीकडे आर्यन आपल्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात विक्रमजी आत आले. आर्यन, खाली चल, पाहुणे आले आहेत. दादाजी, मला कोणाला भेटायचं नाही. मी तुला सांगतोय, चल. विक्रमजीच्या आवाजात आदेश होता. मनाविरुद्ध आर्यन खाली आला. हॉलमध्ये प्रवेश करताच त्याचे पाय जागीच थबकले. समोर तीच मुलगी उभी होती. तीच निरागस डोळे, तिचं साधे गुलाबी साडी, तो शांत चेहरा. ही? आर्यनच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. अनन्यानेही त्याला पाहिलं. हा तोच रागीट माणूस. दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. विक्रमजी आनंदाने म्हणाले, आर्यन, ही अनन्या, आणि अनन्या, हा माझा नातू आर्यन. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मात्र आर्यनच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. हीच या घराची सून व्हावी? एका साध्या घरातली मुलगी मल्होत्रा घराण्याची सून? कामिनीच्या मनात रागाची आग धगधगत होती. आणि त्या क्षणापासून तिने अनन्याला या घरातून दूर करण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी अनन्या बंगल्याच्या बागेत शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात अचानक वाऱ्यामुळे तिचा दुपट्टा उडाला. तो थेट आर्यनच्या चेहऱ्यावर जाऊन पडला. रागाने तो दुपट्टा बाजूला करत पुढे आला, पण समोर अनन्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून तो थांबला. तू रडत आहेस? अनन्या पटकन डोळे पुसत म्हणाली. नाही. खोटं बोलू नकोस. तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? कारण माझ्यामुळे तू रडत असशील तर? तो पुढे काही बोलणार इतक्यात स्वतःलाच थांबून म्हणाला, मला काही फरक पडत नाही, आणि तो तिथून निघून गेला. मात्र पहिल्यांदाच त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. आणि दुसरीकडे कामिनीने अनन्याविरुद्ध आपला पहिला डाव खेळण्याची तयारी सुरू केली होती. त्या डावामुळे फक्त अनन्याचं नाही, तर आर्यन आणि अनन्याच्या आयुष्याचंही चित्र कायमचं बदलणार होतं. मल्होत्रा बंगल्यात सकाळची लगबग सुरू होती. नोकर चाकर आपल्या कामात व्यस्त होते. पण या सगळ्या गडबडीत एक व्यक्ती अशी होती जिच्या मनात अनन्याविषयी प्रचंड द्वेष होता. कामिनी, आर्यनची आत्या. बाहेरून प्रेमळ, पण मनातून अत्यंत कपटी. तिची एकच इच्छा होती, तिची मुलगी सानिया या घराची सून व्हावी. पण विक्रमजीच्या निर्णयामुळे तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती. अनन्या या घरात आलीच कशी? ती स्वतःशीच पुटपुटली. जर ती स्वतःहून या घरातून निघून गेली तर सगळ्या समस्या संपतील. आणि तिथूनच तिच्या खेळाची सुरुवात झाली. अनन्या सकाळी मंदिरातून पूजा करून बाहेर आली. तेवढ्यात कामिनी तिच्या जवळ आली. बाळा, तुझ्यासारखी साधी मुलगी या मोठ्या घरात कशी राहील? पण काळजी करू नकोस, मी आहे ना? अनन्या निरागसपणे हसली. धन्यवाद आत्या. कामिनीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. त्या दिवशी संध्याकाळी मल्होत्रा कुटुंबात एक छोटी पार्टी आयोजित करण्यात आली होती. मोठमोठे उद्योगपती, नातेवाईक आणि अनेक मान्यवर येणार होते.
सगळेजण तयारीत व्यस्त होते. कामिनीने मुद्दाम अनन्याला सांगितलं, बाळा, आज पाहुण्यांसाठी खास हिऱ्यांचा नेकलेस बाहेर काढला आहे. तो माझ्या खोलीत ठेवला आहे. जरा घेऊन ये. हो आत्या. अनन्या लगेच वर गेली. तिने नेकलेस आणून कामिनीला दिला. पण काही वेळाने अचानक कामिनी मोठ्याने ओरडू लागली, माझा दुसरा डायमंड सेट कुठे आहे? सगळे घाबरले. काय झालं? विक्रमजींनी विचारलं. माझा सर्वात महागडा सेट गायब आहे. घरात एकच गोंधळ उडाला. कामिनी लगेच म्हणाली, माझ्या खोलीत शेवटी अनन्या गेली होती. हे ऐकून अनन्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही आत्या, मी काही घेतलेलं नाही. मग सेट गेला कुठे? काही नातेवाईक कुजबूज करू लागले. गरीब घरची मुलगी आहे, इतक्या महाग वस्तू पाहून मोह झाला असेल. हे शब्द ऐकून अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे वडीलही लाजेने मान खाली घालून उभे होते. तेवढ्यात आर्यन तिथे आला. इथे काय चाललं आहे? कामिनीने लगेच सगळा प्रकार सांगितला. आर्यन, मला वाटतं तुझ्या होणाऱ्या बायकोनेच तो सेट घेतला आहे. आर्यनने काही क्षण अनन्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण अपराधीपणा नव्हता. तो शांतपणे म्हणाला, अनन्या चोरी करू शकत नाही. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. कामिनीही थबकली. तुला एवढा विश्वास कसा? कारण जी मुलगी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका अनोळखी मुलाला वाचवू शकते, ती पैशासाठी चोरी करणार नाही. अनन्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. पहिल्यांदाच कोणी तिच्यावर इतका विश्वास दाखवला होता. आर्यनने सगळ्या नोकरांना बोलावलं. CCTV फुटेज तपासण्यात आलं आणि काही मिनिटात सत्य सगळ्यांसमोर आलं. कामिनीचीच मुलगी सानियाने तो सेट लपवून ठेवला होता, कारण तिला अनन्याचा अपमान करायचा होता. विक्रमजीचा राग अनावर झाला. कामिनी, मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. कामिनी आणि सानिया गप्प झाल्या. अनन्या मात्र रडत होती. तिला स्वतःचा अपमान झाल्यापेक्षा तिच्या वडिलांना सहन करावा लागलेला अपमान जास्त वेदना देत होता. रात्री उशिरा अनन्या बागेत बसून शांतपणे रडत होती. तेवढ्यात आर्यन तिथे आला. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता. हे घे. अनन्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही? हो. इतकं रडलीस तर उद्या डोळे सुचतील. अनन्या हलकासा हसली. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवला? आर्यन काही क्षण शांत राहिला. माहीत नाही. धन्यवाद. मला धन्यवाद म्हणू नकोस. का? कारण मी अजूनही या लग्नासाठी तयार नाही. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा हरवलं. ते पाहून आर्यनलाही वाईट वाटलं, पण त्याने ते दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रमजींनी एक मोठा निर्णय घेतला. 1 महिन्यानंतर आर्यन आणि अनन्याचा साखरपुडा होईल. सगळे आनंदात होते, पण 2 व्यक्तींच्या मनात वादळ सुरू होतं. पहिली व्यक्ती होती कामिनी, जिने अजून हार मानली नव्हती, आणि दुसरी व्यक्ती होती आर्यन, कारण त्याच्या मनात नकळत अनन्यासाठी भावना निर्माण होऊ लागल्या होत्या, पण त्याला अजून त्याची जाणीव नव्हती. आणि नीतीने त्यांच्या आयुष्यात आणखीन एका व्यक्तीच्या आगमनाची तयारी सुरू केली होती. ती व्यक्ती होती आर्यनची बालमैत्रीण आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी रिया. आणि तिच्या येण्याने आर्यन आणि अनन्याच्या नात्यात एक नवं वादळ निर्माण होणार होतं.